बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अशोक चिटणीस लिखित कादंबरी आनंद यात्री. प्रकरण 9. कुष्ठधामावरून आल्यावर 3-4 दिवसात ठरवून तो माधवरावांकडे गेला नव्हता. मालुताईंनी बोलावल्याशिवाय त्यांच्याकडे जायचं नाही असं तो स्वतःला बजावीत राहिला होता. ऑफिस सुटलं तरी थोडा वेळ रेंगाळून तो काम करीत राही. स्लो ट्रेन पकडून ठाण्याला उशिरा येई. घरी आल्यावर मासिकं पुस्तकं चाळत पडून राही. एक दिवस फिरायला म्हणून तो बाहेरही पडला. तळ्याला चक्कर मारली, पण तो अधिक उदासीन होत राहिला. मालुताई आणि माधवराव यांच्या तो अपार गुरपटलाय हे त्याला अधिकाधिक जाणवलं. रस्त्यातून फिरताना त्यानं वेड्यासारखी शिळही घातली, पुटपुटही केली. आपण भ्रमिष्ठासारखं वागतोय हे त्याला जाणवलं. माधवराव आणि विशेषतः मालुताई यांना टाळून जगणं अवघड आहे असं त्याला वाटू लागलं. मालुताईंच्या घराचा लळा त्याला फार लहानपणापासूनच लागला होता. हळव्या, मृदू, प्रेमळ, जपणाऱ्या स्वरातच मालुताई त्याच्याशी बोलत. त्याला हवा नको ते विचारित, त्याचं मूड जाणत. आईच्या आक्रस्ताळ्या शिवराळ प्रेमाच्या पार्श्वभूमीवर मालुताईंचं प्रेम त्याला ओढ लावणारं होतं. खटकन बटन बंद करून लाईट घालवावा तसं ठरवून एकदम जाणं येणंच तोडायचं कसं? असे संबंध ठरवून थोडेच तोडता येतात. मालुताई अशा कठोर कशा आणि का झाल्या? सुधीरवर त्यांचा स्वतःचा एकतर्फी निर्णय त्यांनी अशा घाईनं लादण्याचा का प्रयत्न केला? त्यानं तळ्याला चक्कर मारण्यापूर्वी या प्रश्नाने त्यांच्या भोवती अनेक चक्रा मारल्या. दोस्ती पवित्र मानणाऱ्या माधवरावांना न सांगता त्यानं चुकवणं, त्यांचं घर बंद करणं सुधीरला अवघड जाणार होतं. त्या 4 दिवसात त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याला नीट झोप लागली नव्हती. रात्री अंथरुणावर पडल्यावर त्याला माधवरावांचं बोलणं आठवत राहिलं. सुधीर भाऊ, माणसं मला फार आवडतात. दुष्ट स्वार्थी माणसंही मला आवडतात. आय लव्ह देम. माझी कुणाकडून काहीही अपेक्षा नसते. मी काही अपेक्षेनं प्रेम करतोय असं जवळ येणाऱ्या कुणाला वाटलं तर मला वाईट वाटतं. जवळ येणाऱ्याकडून मला फक्त दोस्ती हवी असते. पण माझ्याशी दोस्ती करणाऱ्या माणसाला माझ्याकडून काहीतरी घ्यायचंच असतं. हे जाणवलं की वाईट वाटतं. मग आपल्या मैत्रीची कबर आपणच चुकीचा माणूस जवळ करून खणल्याचं जाणवतं. कबरीचा उल्लेख झाला म्हणून सांगतो, एक मस्त जोक ऐकवतो. आमच्या बोटीचा कप्तान आचार्य रजनीशांचा भक्त आहे. रजनीशांच्या प्रवचनात मुल्लाचे असलेले जोक्स तो मला सांगतो. एक जोक अनेकदा तो सांगतो, पण साला बहुत मजा आता है. कब्रस्तानातला एक नोकर चिक्कार दारू पिऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत खड्डा खणतो. मातीचा इतका ढीग तो वर टाकतो की नशा उतरते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खोल खड्ड्यातून आता आपल्याला वर येता येणार नाही. रात्र होते, थंडीही वाजू लागते. तो क्षीण आवाजात ओरडत राहतो, मला थंडी वाजते. कब्रस्तानाजवळून जाणाऱ्या फकीराला तो आक्रोश ऐकू येतो. तो त्या खड्ड्याजवळ जातो. काळोखात आत डोकावून म्हणतो, अरे थंडी वाजणारच, लोक माती टाकायला विसरलेत. फकीर खड्ड्यात माती लुटून निघून जातो. माधवरावांचा हा विनोद सुधीरलाही भारी आवडायचा. त्यानं ऑफिसातून विनूलाही तो ऐकवला होता. माधवरावांकडे जायचं नाही असं ठरल्यावर रात्री स्वप्नातून तो खडबडून जागा झाला होता हेही त्याला आठवलं. स्वप्नात त्यानं खोल खड्ड्यात अडकलेले माधवराव पाहिलेले होते. फावड्यानं माती टाकणाऱ्या फकीराचा हात धरायला सुधीर स्वप्नात पुढे झाला. फकीराच्या मानेवर त्याला स्वतःचंच मुंडकं दिसलं. ते स्वप्न पाहिल्यावर मध्यरात्र उलटून जाईपर्यंत त्याला झोप येत नव्हती. डोळा लागला आणि त्याला दुसरं स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्याची आई वेताची छडी घेऊन माधवरावांच्या पाठीवर सपासप फटके मारित होती. नको आई, नको मारूस, असं ओरडत सुधीर जागा झाला होता.
जाग आल्यावर त्याच्या लक्षात आलं होतं की माधवरावांच्या मुलाचे किस्से त्याच्या स्वप्नात विकृत रूप घेऊन येत होते. माधवराव एकदा सुधीरला म्हणाले होते, अरे, आमच्या कप्तानाचा रजनीश म्हणतो, जगात चांगलं आणि वाईट यातून आपण निवड करीत नाही. कमी चांगलं आणि अधिक चांगलं किंवा कमी वाईट आणि अधिक वाईट यातून आपण निवड करीत असतो. एकदा मुल्लाची बायको मुल्लाच्या रक्तबंबाळ पाठीला औषध लावताना मुल्लाला विचारित होती, तुम्ही तुमच्या हातातली छडी देऊन त्या माणसाकडून पाठ फोडून घेतली, हे खरं का? होय, मुल्ला म्हणाला. असं का केलं? त्या माणसाच्या हातात माझ्या छडीपेक्षा अधिक मोठा आणि जाड वेत होता. त्या वेतानं मार खाण्यापेक्षा माझ्या जवळच्या बारीक वेताच्या छडीचा मार मी स्वीकारला. माधवराव स्वतः सांगितलेल्या विनोदाला प्रथम स्वतःच मोठ्यानं हसून दाद देत असत. देवधर्म बुवाबाजीला विरोध करणारे माधवराव एकदा म्हणाले होते, आचार्य रजनीशला मार्क्स आणि लेनिन वाचायला द्यायला हवा होता. भाषणं ठोकून या देशात क्रांती होणार नाही. विनोदाच्या गोळीतून क्रांतीचं औषध द्यायला हवं. या देशातलं दारिद्र्य, अंधश्रद्धा पाहिली की असं वाटतंय या देशाला वळण लावायला राजकीय पुढाऱ्यापेक्षा एखाद्या कफणीवाल्या बाबाचं रूप घ्यायला हवं. एकदा आमचा एक रत्नागिरीवाला कॉम्रेड सांगत होता की त्याच्या गावी गुरुवांची जमात आहे, देवपूजा करणारी. देवीचं देऊळ एक आणि गुरुवांची घरं 50. दरवर्षीच्या उत्सवात एका गुरुवाच्या उघड्या पाठीवर हमाल सामान उचलताना लोखंडी टोचे वापरतात, तसे टोचे खोचतात. पाठ रक्तबंबाळ होते, मांस निघतं, पण कंबरेत वाकून तो गुरव देवीला प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा झाल्यावर तो गुरव मानाचा ठरतो. वर्षभर देवीची पूजा आणि देवळातील उत्पन्न त्याचं. म्हणून मला वाटतं या देशात एखाद्या विचारवंताच्या मागे जाणाऱ्या लोकांपेक्षा बुवांच्या मागे जाणारेच अधिक आहेत. या देशातील माणसांना जात आणि धर्म याच्या पलीकडची घंटा ऐकून येत नसते. प्रत्येकानं आपल्या कानात जात आणि धर्म या 2 घंटा अडकवून ठेवल्यात. नवीन शास्त्रीय विचार समोर आला की ही माणसं नकार घंटा वाजवतात. नवी हाक त्यांच्या कानामानात शिरत नाही. सारे घंटाकरण आहेत. माधवरावांच्या अशा अनेक गोष्टींची आठवण होऊन 4 दिवसांनंतर सुधीर अगदी बेचैन झाला. माधवरावांकडे न जाण्याचा निश्चय कोसळून पडला. ऑफिसातून आल्यावर मालुताईकडे जायचंच असं त्यानं अंथरुणातून उठल्यावरच ठरवलं होतं. चहा पिताना त्या दिवशी कधी नव्हे ते एकदम मऊ आवाजात आई म्हटल्याचं सुधीरला आठवलं. अरे, तुला निरोप द्यायला 2 दिवस विसरलेत. माधवराव तुझी चौकशी करीत होते. सुधीरनं चमकून आईकडं पाहिलं होतं. माधवरावांचा विषय आई इतक्या हलक्या आवाजात कसा काढते हे त्याला समजत नव्हतं. आईनं त्याची नजर चुकवल्याचा त्याला भासही झाला. काय निरोप देणार? तुला भेटायला बोलावलं होतं. तापलेल्या लोखंडी पळीतील तेलात लसूण, हिंग, मोहरी टाकीत आणि तडतडणारी फोडणी आंबट वर्णाच्या पातेल्यात झाकणीखाली ढोशीत आई म्हणाली. आई खुश दिसत होती. माधवरावांचा निरोप आपली आई आपणास कधी काळी खुशीत येऊन देईल असं सुधीरला स्वप्नातही वाटलं नव्हतं. गप्प राहून आईच्या हालचाली तो निहाळीत राहिला. त्या संध्याकाळी ऑफिसातून लगबगीनं तो बाहेर पडला. घरी जाताच माधवरावांकडे पळायचं असं त्यानं सकाळी ऑफिसात येतानाच ठरवून टाकलं होतं. ऑफिसमधून बाहेर पडतानाच त्याला विनू भेटला. अरे, रोज सर्वात शेवटी जाणारा तू आज एवढ्या घाईत कुठे निघालास रे? विनूनं त्याला विचारलं. सहज. म्हटलं आपणही विनूसारखं सर्वात लवकर जाता येतं का आज पाहूया. सुधीरनं हसत म्हटलं, एवढंच ना? एवढंच म्हणजे तुलाच भेटायला आज मी तुझ्या सेक्शनमध्ये जात होतो. का? आपण ऑफिसच्या बाहेर तर पडूया. कोपऱ्यावरच्या इराण्याकडे चहा घेऊया. कामाचंही बोलता येईल. इराण्याच्या हॉटेलात ते कोपऱ्यावरच्या टेबलाशी बसल्यावर सुधीरनं पाण्याच्या ग्लासची चाळा करीत विनूला विचारलं, तुझे क्लासेस कसे चालले आहेत? वांद्यात आहेत. म्हणजे? कॉम्पिटिशन खूप आहे. गल्लोगल्ली क्लासेस निघालेत. नोकरी करून क्लासचं ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळताना फार ओढाताण होते रे.
चांगला पगार देऊनही मला सध्या चांगले शिक्षक मिळत नाहीत. मिळालेली माणसं टिकत नाहीत. 4 दिडक्या दुसऱ्यानं जास्त दिल्या की पळून जातात. शेजारचे क्लासवाले पोरं तर पळवतातच, पण शिक्षकही पळवतात. निष्ठावान माणसं कुठल्याच क्षेत्रात दिसत नाहीत. तुझ्यासारखी माणसं MAला इतिहास घेतात आणि ऑफिसात आकडेमोड करीत बसतात. अरे ऑफिसात दमत नाही एवढा मी VT पासूनच्या प्रवासात थकतो. घरी गेल्यावर पुन्हा नवीन नोकरी करण्याची इच्छाच उरत नाही. शरीराचे फार लाड करता तुम्ही लोक. माझं बघ, परस्पर क्लासवर जातो इथून मी, माझे तास घेतोच, पण दांडी मारणाऱ्या शिक्षकांचेही तास घ्यावे लागतात. गणित आणि इंग्रजी मी सांभाळू शकतो, पण हल्ली पोरं सोशल स्टडीजमध्येच नापास व्हायला लागलीत. गेला आठवडाभर विचार करत होतो, आज तर ठरवून टाकलं की तुला गाठायचं, तुझ्या गळ्यात सोशल स्टडीज अडकवायचं. क्लास निघाला तेव्हा तू थोडा काळ शिकवलं होतंस, पण पोरं पोरी तुझ्यावर जाम फिदा होती. तू गेल्यावर नव्या मास्तरला शिकवू देत नव्हती. हे बघ, माझी खोटी स्तुती करू नकोस. तो चहा घे. इराण्याकडे फार महिन्याने आलो आहे आपण. कॉलेजची आठवण झाली. आपण इंटरपर्यंत एकत्र होतो ना. कॉलेजच्या समोरच्या इराण्याकडे आपण नियमितपणे चहा, खारी, बिस्किटं केवढ्या आवडीनं खायचो. आता एका गावात आणि एका ऑफिसात असून आपण भेटत नाही एकमेकांना. म्हणून तर तुला क्लासमध्ये अडकवणार आहे मी, म्हणजे रोज भेटत जाऊ. अगदी आजपासूनच क्लास घे. पोरांची परीक्षा 2 महिन्यावर आली आहे. भूगोल इतका वृक्ष बनला आहे की शिकवायला कोणी मिळत नाही. तू म्हणशील ते रेम्युनरेशन देतो मी. रेम्युनरेशनचं आमिष नको दाखवूस. मला जरा विचार करायला सवड देशील की नाही. बऱ्याच वर्षात विषयाशी तसा टच नाही. सिलेबस पाहून पोर्शन वाचून नोट्स काढायला हव्यात. क्वेश्चन पेपर्सही पाहायला हवेत. जीव तोडून शिकवायला हवं. वर्गातून बाहेर येताना आपला वेळ आनंदात गेला असं आपल्याला वाटलं पाहिजे, आणि आपला वेळ फुकट गेला नाही तर आज आपल्याला काही मिळालं असं मुलांनाही वाटलं पाहिजे. तू आज माझ्याबरोबर क्लासवर चल प्लीज. तुला वेळापत्रक, सिलेबस, पेपर सारं देतो. उद्यापासून शिकव. नाही म्हणू नकोस. त्यानं नाकाची बोंडी मस्तपैकी वर चढवली होती. त्याच्या गुबऱ्या गालाची खळी सुधीर पाहत राहिला. फास्ट लोकलनं ते दोघे ठाण्याला गेले. सुधीरला क्लासवर नेऊन विनूनं त्याला पुस्तकं वगैरे दिली. निरोप घेताना कृतज्ञतेनं त्याचा हात दाबताना विनूच्या डोळ्यात पाणी तरारलं. विनू अद्याप कॉलेजात होता तसाच भावविवश राहिला आहे हे सुधीरला जाणवलं. उद्या नक्की ये. काहीतरी सबब सांगून पुस्तकं परत पाठवू नकोस हं. खरं तर आजच इंट्रोड्युसिंग लेक्चर घ्यायचंस, उद्यापासून मग शिकवायचंस, पण एखादी अपॉइंटमेंट असल्यासारखा घाईनं निघालेला आहेस. एवढा अस्वस्थ का दिसतोस. खरोखरच एक अपॉइंटमेंट आहे. ठीक आहे, विश यू गुड लक असं म्हणून सुधीरला विनूनं निरोप दिला. माधवरावांकडे जायचं हे सुधीर विसरला नव्हता. त्यामुळे विनूच्या अर्जवी स्वरातील आग्रहाला तो बळी पडला नाही. घरी जाऊन चहा झाल्याबरोबर तो वर माधवरावांकडे पळाला. माधवरावांच्या खोलीची एक फळी लागलेली होती. मालूताई समोरच बसून स्वेटर विणत होत्या. सुधीर काही क्षण बाहेरच राहिला. मालूताई स्वेटर विणण्यात गर्क होत्या. त्यांच्या डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा निळसर नितळ काचेचा चष्मा होता. त्यांच्या नाकावरून तो खाली घसरल्यासारखा वाटत होता. मालूताई थोड्या वाकून गुंतलेल्या टाक्याची सोडवणूक करण्यात गर्क होत्या. त्यांनी दोन्ही गुडघे वर केलेले होते. लोकरीचा गुंडा दोन्ही मांड्यांच्या खोळीत ठेवला होता. पुढच्या बाजूनं साडी बरीच वर उचलली होती. गोऱ्या पान पावलावर बराच भाग उघडा दिसत होता. सुधीरनं नजर वर केली. मालूताईंच्या उन्नत छातीची गोलाई आणि वाकल्यामुळं ब्लाऊजमधून वरून दिसणारे अर्धगोल यात सुधीरची नजर क्षणभर अडखळली. सुधीर क्षणातच भानावर आला. अपराधीपणाची भावना त्याला बोचू लागली. आजपर्यंत मालूताईंकडे पाहताना त्याची दृष्टी अशी कधी अडखळली नव्हती. माधवराव आहेत असं परक्या स्वरात त्यानं बाहेरूनच विचारलं. मालूताईंनी दचकून पाहिलं. त्यांचा पदर अधिकच खाली घसरला.
घाईघाईनं लोकरीचा गुंडा आणि सुया बाजूला सारी त्या एका हातावर जोर देऊन उठू लागल्या. उठताना त्या थोड्या अधिक पुढे ओणव्या झाल्या. पदर सावरताना त्यांचा गोंधळ उडाला होता. सुधीरची नजर त्याला दगा देत होती. त्याच्या मनाविरुद्ध ती मालुताईंच्या ब्लाऊजमधून उरोजांचे 2 भाग करणाऱ्या मध्यरेषेतील मावसल प्रदेशात सुळकण घसरत गेली. ये, जड घोगऱ्या आवाजात मालुताई म्हणाल्या. माधवराव कुठे आहेत? खुर्चीवर बसत सुधीरनं विचारलं. मालुताईंनी सुधीरकडे शोधक आणि अविश्वसनीय नजरेनं पाहिलं. सुधीरला मालुताईंचं पाहणं चमत्कारिक आणि अनोळखी वाटलं. त्याने चटकन काहीतरी बोलावं असंही तीव्रतेनं वाटलं. तुला ठाऊक नाही? काय? हे बोटीवर रुजू होण्यास गेलेत. आता 4-8 महिने येणारही नाहीत. ते कधी गेले? 2 दिवसांपूर्वीच. मला का सांगितलं नाहीत? काहीशा चिडक्या रडवेल्या स्वरात सुधीरनं विचारलं. तुझ्या आईजवळ निरोप दिले होते. जाण्यापूर्वी तुला भेटण्याची त्यांना फार इच्छा होती. विटी स्टेशनवर हावडा एक्सप्रेस सुटेपर्यंत तुझी वाट पाहिली त्यांनी. तुझ्या ऑफिसात तुला फोन करायला हवा होता असं सारखं म्हणत राहिले होते. आईनं आज सकाळी मला निरोप दिला. बोटीवर जायचंय म्हणून आईंना ह्यांनी स्पष्ट कल्पना दिली होती. ह्यांनी मलासुद्धा आदल्या दिवशी तुझ्या आईजवळ निरोप द्यायला पाठवलं होतं. अपमान होईल हे ठाऊक असूनही ह्यांच्यासाठी आणि मलाही वाटत होतं की तू यावंस म्हणून तुझ्या आईला मी सांगून आले होते. हावडा एक्सप्रेसची वेळही सांगितली होती. सुधीर विलक्षण दुखावला. आईनं मुद्दामच माधवराव गेल्यावर निरोप दिला होता. आईनं विसरल्याचं नाटक केलं होतं. निरोप देताना ती खुश का होती आणि सुधीरची नजर का टाळत होती हे आत्ता त्याच्या लक्षात आलं. त्याच्या मनात आईच्याविषयी विलक्षण राग, तिरस्कार उभा राहिला. डोळ्यांत आणि गळ्यात मेघ दाटले. ते आणखी 15 दिवस तरी राहणार होते. पण कलकत्त्याहून तार आली. बोट कलकत्ता बंदरातच होती. शेड्यूल पूर्वीच 15 दिवस अगोदर बोट हलणार होती. रेल्वेचं रिझर्वेशन करायला तुलाच सांगणार होते ते. पण शेवटी त्यानं स्वतःलाच जावं लागलं. विमानाच्या तिकिटाचा प्रयत्नही केला. रात्री खूप उशिराही यायचे. आल्यावर तुझी चौकशी प्रथम करीत. इथल्या मित्रांना भेटणं, सामानाची बांधाबांध, एक दिवस अलिबागला जाणं, अशा धावपळीत त्यांना वेळच नव्हता. माधवरावांना बोटीवर बोलावण्याची तार कधी आली? काहीतरी विचारायचं म्हणून हताशपणे सुधीरनं विचारलं. तू आमच्याकडे यायचा बंद झालास त्याच दिवशी. मी यायचा बंद झालो की मला तुम्ही बंद केलं? सुधीरनं तीक्ष्ण स्वरात मालुताईंच्या नजरेत शिरत विचारलं. सुधीर भाऊ, माझ्यावर रागवू नकोस. तू येऊ नयेस असं सुचवण्यात माझी चूकही झाली असेल. तू रागावून आला नाहीस याची जबरदस्त शिक्षा मी भोगली आहे. यापुढे 5 मिनटं का होईना मी इथं असेपर्यंत येत राहा. नाहीतरी. मालुताई गप्प राहिल्या. मी इथं असेपर्यंत म्हणजे? नाहीतरी म्हणजे काय? म्हणजे काही नाही. माझ्यापासून तुम्ही काही लपवून ठेवू नका. मला म्हणायचं होतं, नाहीतरी मी अलिबागला एकदा गेले की तू कुठं तिथं येणार आहेस. पण इथं सुद्धा उद्यापासून मला रोज येता येणार नाही. का? मी विनूच्या क्लासमध्ये संध्याकाळी शिकवायचं मान्य केलं आहे. तुम्ही बंदी घातली म्हणूनच संध्याकाळच्या वेळी स्वतःला गुंतवण्यासाठी. पण शनिवारी रविवारी सुद्धा तू. शनिवारी रविवारी सुट्टी. मग न विसरता या शनिवारी ये. काही विशेष? तसं विशेष काही नाही. पण शनिवारी मी तुझी वाट पाहीन. तुझ्या आईकडे निरोप देण्यासाठी येण्याची वेळ यापुढे येऊ देऊ नकोस. नाहीतर शिव्या खायला मला पुन्हा यावं लागेल. आपल्या माणसाची वाट पाहायला लावणारे क्षण फार छळीक असतात रे.
मालुताईंच्या स्वरात एक विलक्षण कारुण्याचा नाजूक किणकिणता नाद होता. माधवराव आणि सुधीरच्या न झालेल्या भेटीस आपणच कारणीभूत ठरल्याची अपराधी जाणीव त्यांच्या नजरेत आणि शब्दात ठिबकत होती असं त्याला जाणवलं. अगं चारू, त्यांचा डोळा लागलाय, त्यांना त्रास देऊ नका, इथे माझ्याजवळ बसून गप्पा मारा, अपर्णा चारूला आणि तिच्या मैत्रिणीला सांगत होती. सुधीरने डोळे मिटून बसच्या खिडकीच्या काचेवर डोकं टेकवलं होतं. माधवराव आणि मालुताईंच्या संबंधातील आठवणीतून बाहेर येण्याची त्याची इच्छा नव्हती. चारू आणि तिची मैत्रीण एकमेकींच्या बाहुल्या एकमेकींना देत बोलत होत्या. त्याच्याच जवळ क्षणात बसत, क्षणात सीटवरून उतरत त्यांचं बोलणं चालू होतं. सुधीरने डोळे बंदच ठेवले. आपण झोपलो आहोत असंच अपर्णालाही वाटत राहावं असं त्याला वाटत होतं. माधवराव आणि मालुताईंच्या संबंधातील आठवणींच्या पांघरुणात त्याचं मन पुन्हा हलकेच शिरलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.